नमस्कार बंधू भगिनींनो, जर आपण आपली एखादी प्रॉपर्टी म्हणजेच लँड असेल किंवा बांधलेली घराची प्रॉपर्टी असेल किंवा शेअर्स असतील अथवा म्युच्युअल फंड्स असतील, हे जर विकले असतील तर आपल्याला गव्हर्नमेंटला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. आणि हे कॅपिटल गेन टॅक्स हे दोन पद्धतीचे असतात. एक आहे STCG आणि दुसरा आहे LTCG. STCG म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि LTCG म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर या पद्धतीचा टॅक्स आपल्याला द्यावा लागतो जर आपला होल्डिंग पिरियड त्या शेअर्सचा अथवा त्या प्रॉपर्टीचा 1 वर्षापेक्षा कमी असेल तर ते STCG मध्ये जातो. STCG मध्ये टॅक्स रेट हा 20% असतो आणि आपल्याला माहीतच आहे की नवीन टॅक्स रिजिमनुसार बेसिक एक्झम्पशन लिमिट हे 4 लाख आहे, जे की STCG मध्ये कन्सिडर होते. यानंतर LTCG जे शेअर्स आपण 1 वर्षानंतर विकतो अथवा जी प्रॉपर्टी आपण 1 वर्षानंतर विकतो त्याचा होणारा गेन हा LTCG टॅक्स नुसार द्यावा लागतो, ज्याचा की टॅक्स रेट हा 12.5% आहे आणि यातील होणाऱ्या पहिल्या 1.25 लाखावरती म्हणजेच 1,25,000 रुपयांवरती कोणताही टॅक्स लागत नाही आणि यातही बेसिक एक्झम्पशन लिमिट हे 4 लाख रुपयांचे आहे. आता आपण STCG बघत असताना एखाद्याचे कोणतेही इन्कम नाही, फक्त त्यांना कॅपिटल गेन झालेला आहे जो की शॉर्ट टर्मचा आहे, आणि एखाद्याचा सॅलरीड इन्कम आहे आणि त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ही झालेला आहे. हे दोन्ही उदाहरणासहित बघूया. समजा आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचं जर बघत असताना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्याची टोटल इन्कम हे 4 लाखापेक्षा कमी होत असेल तर त्याला वेवर होतो, म्हणजेच त्यांना टॅक्स लागत नाही. आपण या उदाहरणात आता बघूया. जर एखाद्याचे इन्कम होणारा कॅपिटल गेन 50,000 असेल तर त्या व्यक्तीला न्यू टॅक्स रेजिम नुसार 0 रुपये टॅक्स लागेल, कारण 12 लाखांपर्यंत कोणताच टॅक्स नाही, 0 रुपयेच लागेल. आणि त्यांचे STCG मध्ये हे इन्कम STCG मध्ये जाईल 50,000 रुपये, परंतु त्यांचे टोटल इन्कम हे 4 लाखापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना इथेही कोणताही टॅक्स लागणार नाही आणि त्यांचा टोटल टॅक्स 0 असेल. याप्रमाणेच 1 लाख रुपयांवरती नॉर्मल टॅक्स हा 0 असेल. त्यांचे निव्वळ इन्कम 4 लाखापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना इथे पण STCG हा 0 लागेल. याप्रमाणे 4 लाखावरती पण 0 रुपीज टॅक्स, STCG 0 आणि टोटल टॅक्स 0. परंतु आता आपण एखाद्याचे होणारा कॅपिटल गेन हा 5 लाख रुपयांचा आहे तर त्यांना नॉर्मल टॅक्स हा 0 लागेल, कारण 12 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स नाही. यातील पहिले 4 लाख हे नील टॅक्स प्रमाणे कन्सिडर होतील, म्हणजेच त्यावरती 0 टॅक्स. उरलेला 1 लाख रुपया हा STCG मध्ये कन्सिडर केला जाईल आणि या 1 लाख रुपयांवरती 20% या दराने म्हणजेच 20,000 रुपये टॅक्स लागेल व टोटल 20,000 रुपये इतका टॅक्स द्यायला लागेल. यानंतर 6 लाख रुपयांवरती पहिले 4 लाख रुपये वेव होतील, म्हणजे यावरती कुठलाही टॅक्स लागणार नाही. उरलेल्या 2 लाख रुपयांवरती 20% म्हणजेच 40,000 रुपये इतका टॅक्स लागेल आणि टोटल टॅक्स हा 40,000 पे करायला लागेल. यानंतर एखाद्याचे नॉर्मल इन्कम, सॅलरीड इन्कम हे 2 लाख रुपये आहे, कॅपिटल गेन 50,000 झाला आहे आणि त्यांचे नॉर्मल इन्कम हे 12 लाखापेक्षा सॅलरीड इन्कम कमी असल्यामुळे त्यांना कोणताही टॅक्स लागणार नाही. STCG मध्ये या दोघांची बेरीज केली असता त्यांचे इन्कम 2.5 लाख आहे, जे की 4 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना इथेही 0 रुपीज टॅक्स आणि टोटल टॅक्स 0 पे करायला लागेल. त्यानंतर 3 आणि 1 4 इथे पण त्यांना 0 टॅक्स पे करायला लागेल. आता सॅलरीड इन्कम त्यांचे 4 लाख आहे आणि होणारा शॉर्ट टर्म मधला कॅपिटल गेन हा 1 लाख रुपयांचा आहे, तर नॉर्मल टॅक्स हा 0 आणि ह्या 1 लाख रुपयांवरती त्यांना 20% म्हणजेच 20,000 रुपये टॅक्स पे करायला लागेल आणि टोटल टॅक्स हा 20,000 रुपये होईल. यानंतर जर एखाद्याचे उत्पन्न सॅलरी पासून येणारे 5 लाख रुपये असेल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 1 लाख रुपयांचा असेल तर सॅलरी इन्कम वरती 0 रुपीज टॅक्स आणि या कॅपिटल गेन वरती 1 लाख रुपयांवरती 20% म्हणजेच 20,000 रुपये आणि टोटल टॅक्स 20,000 रुपये पे करायला लागेल. जर सॅलरी पासून होणारे इन्कम 6 लाख असेल तर यावरती कोणताही टॅक्स नसेल, म्हणजेच 0 रुपीज असेल, कारण 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स नाही. कॅपिटल गेन वरती 2 लाख रुपयांवरती 20% या दराने 40,000 रुपये टॅक्स लागेल आणि त्या पर्सनला टोटल 40,000 रुपये इतका टॅक्स पे करायला लागेल. यानंतर आपण आता लॉंग टर्म कॅपिटल गेन
एका उदाहरणासहित बघूया. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये होणारे लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये पहिले जे 1.25 लाख रुपये म्हणजेच 1,25,000 रुपयाचा जो प्रॉफिट होतो यावरती कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागत नसतो. आता जर आपण बघितले एखाद्याचे सॅलरीड इन्कम आहे, कॅपिटल गेन आहे. सॅलरीड इन्कम समजा 5 लाख रुपये आहे, कॅपिटल गेन हा 1,25,000 आहे. 5 लाख रुपये सॅलरीड इन्कम हे 12 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे नॉर्मल टॅक्स हा 0 होईल. कॅपिटल गेन मध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन पहिला 1,25,000वरती कुठलाही टॅक्स लागत नसल्यामुळे तोही टॅक्स 0 असेल आणि टोटल टॅक्स 0. याप्रमाणे 6 लाख उत्पन्न 0 नॉर्मल टॅक्स, 1,25,000 लॉंग टर्म कॅपिटल गेन यावरती पण 0 आणि टोटल टॅक्स 0. आता या केसमध्ये जर सॅलरीड इन्कम 7 लाख रुपये असेल तर नॉर्मल टॅक्स हा 0 असेल, कारण हे 7 लाख 12 लाख रुपयापेक्षा कमी आहेत. परंतु जर लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 1,50,000 रुपये इतका झाला असेल, पहिल्या 1,25,000 रुपयांची मुभा मिळेल. उरलेल्या 25,000वरती 12.5% या दराने त्यांना 3,125 इतका टॅक्स लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून द्यावा लागेल आणि टोटल टॅक्सची व्हॅल्यू होईल 3,125. यानुसार जर समजा एखाद्याची सॅलरी पासून होणारे उत्पन्न 12 लाख रुपये असेल, त्यावरती लागणारा नॉर्मल टॅक्स हा 0 आहे, कारण 12 लाखांपर्यंत कुठलाही टॅक्स नाही. आता 2 लाख रुपयाचा जर लॉंग टर्म कॅपिटल गेन झालेला असेल, यावरती पहिल्या 1,25,000 पर्यंत कोणताही गेन नाही. उरलेल्या 75,000वरती 12.5% या दराने 9,375 रुपये इतका टॅक्स लागेल आणि टोटल टॅक्स त्यांना 9,375 इतका पे करायला लागेल. जर समजा एखाद्याचे सॅलरीड इन्कम 13 लाख रुपये असेल तर त्यांना पहिल्या 0 ते 4 लाखांपर्यंत कुठलाही टॅक्स नाही. 4 ते 8 लाखांपर्यंत 5% दराने 20,000, 8 ते 12 मध्ये 10% दराने 40,000 आणि वरच्या 1 लाखांवरती 15% दराने 15,000. 20 आणि 40 60 आणि 15 75 यानुसार त्यांना सॅलरीड इन्कम वरती 75,000 इतका टॅक्स द्यायला लागेल. आणि या 2 लाख रुपयाचा कॅपिटल गेन मध्ये 1,25,000 रुपये टॅक्स लागणार नाही आणि उरलेल्या 75,000वरती 12.5% दराने 9,375 म्हणजेच 75,000 अधिक 9,375 म्हणजे 84,375 इतका टोटल टॅक्स द्यायला लागेल. सिमिलरली आपण 15 लाख रुपयांवरती पण कॅल्क्युलेट करून बघू शकता. आणि आपल्याला काही क्वेरी असतील तर आम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. यानंतर एखाद्याची आता इन्कम सॅलरी पासून 13 लाख रुपये येतात, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 1 लाख रुपयांचा झाला आहे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 4 लाख रुपयांचा झाला आहे. तर सॅलरीड इन्कम 13 लाख रुपयांपर्यंत असल्यामुळे आत्ताच आपण बघितलं होतं त्यावरती 75,000 रुपये टॅक्स. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 1 लाख रुपयांवरती 20,000 रुपये लागेल. लॉंग टर्म कॅपिटल गेन पहिल्या 1,25,000 रुपयांचा माफ होईल. उरलेल्या 2,75,000 रुपयांवरती 34,375 म्हणजेच 1,29,375 इतका टॅक्स त्या पर्सनला त्या फायनान्शियल इयर मध्ये गव्हर्नमेंटला पे करायला लागेल. आता यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये सरकारने ही 1,25,000 रुपयांची मुभा दिल्यामुळे लोक काय करतात, आपले शेअर्स असतील त्यामध्ये झालेला प्रॉफिट असेल तर ते तेवढा सेल करतात आणि या 1,25,000 रुपयांचा फायदा घेतात आणि परत ते शेअर्स परत त्या दिवशी 2-4 दिवसांमध्ये घेतात, जेणेकरून त्यांना झालेल्या प्रॉफिटवरती कुठल्याही पद्धतीचा टॅक्स लागत नाही आणि यालाच टॅक्स हार्वेस्टिंग असे म्हणतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्हाला आपल्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्याला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही आम्हाला कळवा. धन्यवाद.